मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाचा पेपर आणि या पेपरची भीती अनेक मुलांना वाटत असेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणासाठी अत्यंत आवश्यक आहे, महत्त्वाचा आहे. जर आपल्याला इंग्रजी विषयाच्या पेपर बद्दल भीती वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरेल. एकूण 100 मार्काच्या पेपरमध्ये 80 मार्क्स 80 मार्क तुम्हाला लेखी परीक्षा असते आणि 20 मार्क हे तुमची तोंडी परीक्षा असते. आता तोंडी परीक्षेमध्ये 20 पैकी मार्क तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दिले असतील. आता तुमच्या हातात आहे 80 मार्क्स 80 मार्क. या 80 मार्काची लढाई तुम्हाला लढायची आहे. तुम्ही जे काही सादरीकरण या 3 तासामध्ये करणार आहात ते आणि तुमचे 20 पैकी तुमच्या शिक्षकांनी दिलेले मार्क ही तुमची टोटल असणार आहे. 80 मार्क्स हे अत्यंत सोपे असतात. अत्यंत सोपे म्हणजे कसं की 40 मार्क्स म्हणजे 40% मार्क्स हे तुम्हाला इझी असतात. 40% मार्क्स हे मीडियम स्वरूपाचे असतात आणि 20% मार्क्स हे तुम्हाला चॅलेंजिंग असतात. नॉट डिफिकल्ट. मी डिफिकल्ट हा शब्द न वापरता चॅलेंजिंग हा शब्द वापरला. म्हणजे 40% असे प्रश्न असतात की जे अत्यंत सर्वसाधारण विद्यार्थी हा सुद्धा सोडवू शकतो, सहज सोडवू शकतो. 40% मार्क असे असतात की जे मीडियम असतात. म्हणजे मीडियम स्वरूपाचा विद्यार्थी असेल मीडियम तर तो सुद्धा 40% मार्क मिळवू शकतात. म्हणजे बघा 80% मार्क आपले झालेत. 20% मार्क्स असे असतात की जे कठीण नसतात परंतु थोडस विचार करून लिहावे लागतात, चॅलेंजिंग असतात. तर या 80 मार्क्सचा पेपर आपण कसा सोडवावा, प्रत्येक प्रश्नाची आपण कोणत्या पद्धतीने त्याचे लेखन केलं पाहिजे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला बघूया. मित्रांनो, तुमच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये तुमच्या अधिक चांगल्या पद्धतीने मदत व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी एक सराव प्रश्नपेढी तयार केलेली आहे, क्वेश्चन बँक. आता ही क्वेश्चन बँक काय असते मित्रांनो की या क्वेश्चन बँक मध्ये प्रश्नानुसार आपल्याला सराव प्रश्न त्यांनी तयार करून दिलेले आहेत आणि या प्रश्नपेढीमध्ये या क्वेश्चन बँक मध्ये तुम्हाला जी प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार आहेत त्याच प्रकारचे सराव प्रश्न त्यांनी तयार करून दिलेले आहेत. जर तुम्ही यांचा सराव केला तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हेच प्रश्न विचारले जातील असं नाही, परंतु अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण बघू शकतो की आपल्याला एकूण 80 मार्काचा हा पेपर आहे. 80 मार्क्स. 80 मार्क्स मध्ये प्रश्न पहिला जो आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा. आता लँग्वेज स्टडी असा प्रश्न आहे मित्रांनो की त्यामध्ये तुम्ही पैकीचे पैकी मार्क मिळवू शकतात. लँग्वेज स्टडी मध्ये 2 पार्ट आहेत प्रश्नाचे. पहिला आहे ए पार्ट आणि दुसरा आहे बी पार्ट. प्रश्न पहिला मध्ये लँग्वेज स्टडी. मग ए पार्ट आहे 8 मार्काला आणि बी पार्ट आहे 2 मार्काला. अशी एकूण तुम्हाला 10 मार्काची लँग्वेज स्टडी आहे. मग हे 10 मार्काचे लँग्वेज स्टडीचे प्रश्न तुम्ही सोडवायचे कसे ते आपण सुरुवातीला बघूया. प्रश्न पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आपण एक एक प्रश्नाबद्दल चर्चा करूया. तर सर्वप्रथम प्रश्न पहिला लँग्वेज स्टडी. प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणताही प्रश्न काळजीपूर्वक वाचावा आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा. प्रश्न वाचल्यानंतर आपण उत्तर लिहायला सुरुवात करावी. दुसरी महत्वाची गोष्ट वेळेचे नियोजन. कोणता प्रश्न किती वेळेत आपल्याला सोडवायचा आहे याचे नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे, जर तुमचा अधिक चांगला सराव असेल तर तो लँग्वेज स्टडीचा प्रश्न
तुम्ही मोजून 10 ते 12 मिनिटात सोडवू शकता. आणि जर समजा सराव नसेल तर 15 मिनिटात, कमीत कमी 15 मिनिटात तुम्ही तो प्रश्न सोडवावा असं मला वाटतं. 12 ते 15 मिनिटात तुम्ही हा प्रश्न सोडवला पाहिजे. यामध्ये एकूण प्रश्न ए आणि बी मध्ये तुम्हाला काय म्हटले बघा. प्रश्न पहिला ए, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. अटेम्प्ट एनी 4 याचा अर्थ काय? कोणतेही 4 प्रश्नांचा प्रयत्न करा किंवा सोडवा. मग या ठिकाणी तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत आणि 6 पैकी तुम्हाला सोडवायचे आहेत फक्त 4. पण मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगेल की फक्त 4 सोडवू नका, तुम्ही 6चे 6 सोडवा, जेणेकरून एखादा प्रश्न चुकला किंवा काही सिली मिस्टेक झाली तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपले मार्क कव्हर होतात. ठीक आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायची आहे की आपल्याला एकूण 6 पैकी जरी त्यांनी 4 प्रश्न सांगितले असतील तरी सुद्धा आपल्याला पूर्ण 6 प्रश्न सोडवायचे आहेत. चला आपण एक एक प्रश्न बघूया. प्रश्न पहिल्यामध्ये ए पार्ट पहिलं, कम्प्लीट द वर्ड्स. प्रत्येक पेपर मध्ये असेच प्रश्न असतील. कम्प्लीट द वर्ड्स. कम्प्लीट द वर्ड्स म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक शब्द दिलाय. या शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे, SL.LY. तर कोणता अक्षर या ठिकाणी मिसिंग असू शकतो की जेणेकरून आपली ती स्पेलिंग पूर्ण होईल, तो शब्द पूर्ण होईल? SLOW. जर मी ते W लावला तर स्लोली तयार होतोय का? जर दुसरा प्रश्न बघा, FRI.ND. जर मी या ठिकाणी ई हा शब्द ऍड करतो, ई हा अक्षर ऍड करतो तर फ्रेंड हा शब्द तयार होतो. तिसरा मध्ये बघा D.NGER. इथे मी जर ए शब्द ऍड करतो, डेंजर हा एक शब्द तयार होतोय. चौथा आहे MA.CH. जर मी इथे टी अक्षर ऍड करतो तर मॅच हा शब्द तयार होतोय. थोडक्यात त्यांनी एक स्पेलिंग तुम्हाला दिलेली आहे आणि त्या स्पेलिंग मध्ये एक अक्षर कोणतं तरी मिसिंग आहे, तो अक्षर तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे आणि लिहायचा आहे. अर्थपूर्ण स्पेलिंग, अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तो तयार करायचा आहे. कोणताही एक वॉवेल किंवा कोणताही एक कॉन्सोनंट वापरून. ओके. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2 मार्क हे झालेत. 1, 2, 3, 4. 2 मार्कासाठी 4 शब्द त्यांनी दिलेत, म्हणजे एका शब्दासाठी अर्धा मार्क. 2 शब्द बरोबर केलेत तर 1 मार्क. 4ही शब्द तुम्ही बरोबर लिहिलेत तर 2 मार्क तुमचे फिक्स. पुढच्या प्रश्न पहिला मध्ये ए पार्ट आणि यामध्ये आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये एकूण तुम्हाला 2 असे प्रश्न आहेत, एक पहिला आणि एक दुसरा. या दोघं प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचंय? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ काय? अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ ABCDEFG XYZ. ABCD नुसार आपल्याला हे शब्द, हे वर्ड्स आपल्याला लावायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला A पासून सुरू होणारे, नंतर B पासून सुरू होणारे, नंतर C पासून सुरू होणारे, नंतर D पासून सुरू होणारे, असे क्रमाने ते शब्द लावायचे आहेत. मग त्यासाठी आपण एक सोपी गोष्ट करू शकतो. काय करणार? सगळ्यात आधी आपण बघू शकतो पहिला प्रश्न. हा सोपा असतो. यामध्ये काय असतं बघा, प्रत्येक शब्दाची जो काही अक्षर आहे तो वेगळा वेगळा असतो. उदाहरणार्थ पहिला शब्द आहे, याच्या सुरुवातीला G आहे, दुसऱ्यामध्ये W, तिसरा स्पेलिंग मध्ये C आणि चौथ्या स्पेलिंग मध्ये F. आता आपण काय करणार लक्षात घ्या. पहिल्या स्पेलिंग मध्ये G आहे, W आहे, C आहे आणि F आहे. आता चारही स्पेलिंग मध्ये, चारही शब्दांमध्ये ABCD नुसार सगळ्यात आधी कोण येतं? आपण बघा, A पासून आहे का? नाही. B पासून, C पासून. ओके. C पासून आहे बघा. करेज हा C पासून सुरू होतोय, म्हणून सुरुवातीला आपण करेज हा शब्द लिहू शकतो, त्याला 1 नंबर मध्ये आपण लिहिणार. नंतर C नंतर कोणता अक्षर लिहू शकतो? C नंतर D येतो समजा. मग D आहे का? नाही. D
ई, एफ. एफ आहे का? येस, एफ आहे. एफ म्हणजे आपण याला 2 नंबर मध्ये लिहिणार. एफ नंतर काय येऊ शकतो? जी आहे का? येस, हा याला 3 नंबर लिहिला. आणि डब्ल्यू हा सगळ्यात लास्ट मध्ये आला. आता आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार. पहिलं लिहिणार करेज. दुसरा शब्द जो आहे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तो आहे फॉरगिव्ह. आणि तिसरा शब्द आहे ग्लिसन. आणि लास्ट मध्ये आहे वर्ल्ड. ओके, तर आपण या पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे या शब्दांना लावलेला आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. आता आपण काय करणार, या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 4 शब्द आहेत. 4 शब्दांमध्ये पहिला अक्षर आहे बी, बस, ब्युटिफुलच्या बी, बायच्या बी आणि ब्ल्यूच्या बी. आता प्रश्न पडेल की 4ही शब्दांमध्ये बी पासूनच शब्दांची सुरुवात झालेली आहे. मग काय करणार? बी नंतर जो अक्षर येतो तो आपण बघायचा. बी नंतर कोणता येतो? इथे येतोय यू, इथे येतोय ई, इथे येतोय यू आणि इथे येतोय एल. मग सगळ्यात आधी कोणता येऊ शकतो एबीसीडी नुसार? तर ब्युटिफुलच्या ई येतोय, म्हणून आपण सुरुवातीला लिहिणार ब्युटिफुल. 2 नंबरची स्पेलिंग मध्ये आता ई नंतर कोणता येऊ शकतो? बघा, इथे यल आहे, यल म्हणजे आपण ब्ल्यू. आणि 3 नंबर आता बस आणि बाय असे 2 शब्द राहिलेत. मग आता मला सांगा, इथे पण यू आहे आणि इथे पण यू आहे बाय आणि बस मध्ये, पण बसच्या स्पेलिंग मध्ये यू नंतर यस आहे आणि बायच्या स्पेलिंग मध्ये यू नंतर वाय आहे. तर आधी वाय येतो की यस येतो? यस येतोय, म्हणून आपण काय लिहिणार? बस. ब्लू नंतर बस आणि शेवटी लिहिणार बाय. तर या पद्धतीने आपण अल्फाबेटिकल ऑर्डरचे प्रश्न सोडवू शकतो. आता आपण बघूया तिसरा प्रश्न, पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्स. पंक्च्युएट याचा अर्थ काय? वाक्यामध्ये जे विरामचिन्ह नसतील ते विरामचिन्ह आपल्याला वापरायचे आहेत. तर विरामचिन्ह म्हणजे काय? तर मित्रांनो, कोणतंही वाक्य जे काही आपण लिहितो त्या वाक्याच्या शेवटी वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला कधी कधी फुलस्टॉप द्यावा लागतो, कधी कधी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागतं, कधी कधी अवतरण चिन्ह द्यावं लागतं, कधी कधी कॉमा वापरावा लागतो. बोललेले शब्द जर असतील तर ते बोललेले शब्द आपल्याला अवतरण चिन्हामध्ये लिहायचे असतं. त्याचबरोबर जे समजा त्या वाक्यामध्ये जे प्रॉपर नाउन असतात, प्रॉपर नाउन, त्या प्रॉपर नाउनचे पहिले अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. वाक्याच्या कोणत्याही वाक्याची सुरुवात करताना वाक्याचे पहिले अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. वाक्यामध्ये आय म्हणजे मी हा शब्द, हा अक्षर कुठे आला तर तो कॅपिटल असला पाहिजे. वाक्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स जे पण असतात, फॉर एक्झाम्पल डी फॉर DR मीन्स डॉक्टर, MR मीन्स मिस्टर, MRS मिसेस, मिस्टर, डॉक्टर, हे शॉर्ट फॉर्म्स जे काही आहेत ते शॉर्ट फॉर्म्स नंतर आपल्याला फुलस्टॉप द्यावा लागतो आणि पहिला अक्षर कॅपिटल काढावा लागतो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन विरामचिन्हांचा वापर करावा लागतो, वाक्य शुद्ध करून लिहायचं असतं. या ठिकाणी बघूया आपण पहिलं वाक्य, लेट अस गो फॉर अ वॉक शी सेड, असं वाक्य आहे. तर आपला नियम आहे की वाक्याचं कोणतंही अक्षर असो ते सुरुवातीला कॅपिटल असलं पाहिजे, म्हणून लेटेस्टचा एल कॅपिटल केला. लेट. आता बघा, लेट या शब्दामध्ये US लेटेस्टचा यस आहे, म्हणजे तो शॉर्ट फॉर्म आहे, म्हणून या ठिकाणी ऍपॉस्ट्रॉफी लावला आणि यस लावला. असा नियम आहे की जो अक्षर मिसिंग असतो, जो अक्षर आपण कट केलेला असतो, काढलेला असतो, त्याच्यासाठी वरती आपण ऍपॉस्ट्रॉफी देतो. म्हणजे US यू इथे आला असता, तो यूच्या जागेवर आपण ऍपॉस्ट्रॉफी दिला. लेट अस गो फॉर अ वॉक. आता बघा, हे जे शब्द आहेत, लेट अस गो फॉर अ वॉक, हे बोललेले शब्द आहे. कोणाचे बोललेले? शी सेड, म्हणजे ती म्हटली, म्हणजे बोललेले शब्द असल्यामुळे हे अवतरण चिन्हामध्ये आपण लिहिणार कॉमा, आणि इथे आता लिहिणार शी सेड या पद्धतीने.
पुढचे वाक्य बघूया. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. आता इथे बघा आय हा इज मध्ये आय हा कॅपिटल आपण करूया. इज दॅट सो. आता या वाक्यामध्ये इज हा हेल्पिंग वर्ब आहे, तो सुरुवातीला आलेला आहे. वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असेल तर तो व्हर्बल क्वेश्चन असतो, क्वेश्चन असतो, येस ऑर नो क्वेश्चन असतो, म्हणून आपण त्याला इथे प्रश्नचिन्ह दिला. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव, कॉमा सेड. मिसेस हा कॅपिटल शॉर्ट फॉर्म असल्यामुळे एम कॅपिटल केला. मिसेस श्रीवास्तव हे प्रॉपर नाउन असल्यामुळे एस कॅपिटल केला. श्रीवास्तव फुल स्टॉप. इज दॅट सो हे कॅपिटल आणि बोललेले शब्द असल्यामुळे अवतरण चिन्हात आपण ते लिहिलं. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं असतं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, चौथा. मेक 4 वर्ड्स. 4 वर्ड्स म्हणजे काय? कमीत कमी 4 शब्द तयार करा. मिनिमम 3 लेटर्स आणि कमीत कमी त्याच्यामध्ये 3 अक्षर असली पाहिजेत. युझिंग द लेटर्स इन द वर्ड इंटरनॅशनल. आता इंटरनॅशनल हा शब्द दिलेला आहे. इंटरनॅशनल या शब्दापासून आपल्याला कमीत कमी 4 स्पेलिंग अर्थपूर्ण इंग्रजी शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. माणसाची मुलांची नावं तयार करायची नाहीत. अर्थपूर्ण स्पेलिंग तयार करायची, इंग्लिश मध्ये असलेली स्पेलिंग. त्यामध्ये सुद्धा कमीत कमी 3 अक्षर असावीत. ओके, जसं आता या ठिकाणी पहा यन पण आहे आणि नो ओ पण आहे. नो हा शब्द पण तयार होऊ शकतो, परंतु आपल्या नियमात तो बसतो का? नाही, कारण कमीत कमी 3 अक्षर पाहिजेत ना, म्हणून नो नॉट आपण तयार करू शकतो किंवा नोट आपण तयार करू शकतो. अजून याच्यामध्ये एक शब्द दिसतोय बघा, नॅशनल. नेशन तयार करू शकतो, नॅशनल तयार करू शकतो, रॅट तयार करू शकतो, रेट तयार करू शकतो, आहे की नाही? अशा आपण वेगळे शब्द तयार करू शकतो, पण यामध्ये आलेल्या स्पेलिंग मध्ये आलेले अक्षरच त्यामध्ये आले पाहिजेत. कमीत कमी 4 शब्द तुम्हाला बनवायचे आहेत, पण मी तुम्हाला सांगेल जवळपास तुम्ही 6 बनवा, म्हणजे एखादी स्पेलिंग चुकली तर आपल्याला दुसरी ऍडजस्टमेंट करता येईल. ठीक आहे, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय करायचंय मित्रांनो. पुढच्या प्रश्नामध्ये रिलेटेड वर्ड्स आपल्याला बघायचे. रिलेटेड वर्ड्स. आता रिलेटेड वर्ड्स मध्ये बघा अनेक वेळा काय होतं की राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. ऍज शोन इन द एक्झाम्पल म्हणजे काय? एक्झाम्पल मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही वेब तयार करा, पूर्ण करा. आता एक्झाम्पल मध्ये काय दाखवलंय त्याने? इथे स्कूल आहे समजा आणि इकडे ब्युटिफुल आहे. एक सॅम्पल दिलेला आहे आणि या सॅम्पल मध्ये आपण काय बघणार? या दोघांमध्ये असलेला संबंध म्हणजे रिलेशन बघणार. अनेक मुलं काय करतात, स्कूल शब्द दिलाय समजा तर इकडे डस्टर, चॉक, ब्लॅकबोर्ड, बेल, गार्डन असे शब्द लिहितात, तर ते चुकीचे आहे मित्रांनो. आपल्याला स्कूल रिलेटेड शब्द नाही लिहायचे. आपल्याला या ठिकाणी स्कूल हा एक शब्द आहे आणि इकडे ब्युटिफुल हा एक शब्द आहे. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे त्या पद्धतीचे शब्द लिहायचे आहेत. उदाहरणार्थ स्कूल, ब्युटिफुल, ब्युटिफुल स्कूल, ब्युटिफुल स्कूल. आता इथे आपण आपल्या लक्षात येईल की स्कूल हा एक नाउन आहे आणि ब्युटिफुल हा ऍडजेक्टिव्ह आहे. मग आता स्कूल साठी ऍडजेक्टिव्ह कोणते? फॉर एक्झाम्पल आपण लिहू शकतो क्लीन स्कूल. अगदी सिंपल. बिग स्कूल, स्मॉल स्कूल, आहे की नाही? डिजिटल स्कूल किंवा ई स्कूल. सिंपल शब्द. ते शब्द काय असले पाहिजेत? जसं ब्युटिफुल आणि स्कूल मध्ये रिलेशन आहे तसं. आता क्लीन स्कूल, बिग स्कूल, स्मॉल स्कूल, डिजिटल स्कूल, पॉप्युलर स्कूल, रेप्युटेड स्कूल, फेमस स्कूल, आहे की नाही? अशा पद्धतीचे आपण लिहू शकतो. वेब आपल्याला तयार करायची आहे मित्रांनो, आणि वेब तयार करताना तुम्ही पट्टीचा वापर करू शकतात किंवा सिंपली पटापट तुम्ही या पद्धतीने वेब तयार करू शकतात, परंतु वेब तयार करायची आहे.
याच्यामध्ये आपल्याला खूप टाइम पास होईल असं करू नका, परंतु दिसायला सुंदर असावं या पद्धतीची तुम्ही वेब तयार करावी किंवा केली पाहिजे. 6वा प्रश्न, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. आता बघा, प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचला पाहिजे. वर्ड चेन याचा अर्थ काय? अंताक्षरी, शब्दांची अंताक्षरी. तुमच्या जो काही शब्द असेल, वर्ड असेल, त्याच्या शेवटचा जो अक्षर असेल त्यापासून सुरू होणारा पुढचा शब्द तुम्हाला बघायचा असतो किंवा स्पेलिंग लिहायची असते. पण या ठिकाणी चेन ऑफ, या ठिकाणी कधी कधी व्हर्ब असतो, कधी कधी ऍडव्हर्ब असतो, कधी कधी नाउन असतो, कधी कधी ऍडजेक्टिव्ह असतो. तर आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये तो शब्द असला पाहिजे हे आपण आधी बघितलं पाहिजे. या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलंय? नाउन. मग नाउन असले पाहिजेत. ऍड 4 वर्ड्स, किती शब्द असले पाहिजेत? कमीत कमी 4. आता वर्ड, इथे डी आलेला आहे, डी. ओके, मग डी पासून मी नाउन असलेला शब्द कोणता घेऊ शकतो? फॉर एक्झाम्पल डॉग. जी पासून कोणता घेऊ शकतो? गेट. ई पासून काय घेऊ शकतो? इलेफंट, आहे की नाही? परत टी आला, टी पासून काय घेऊ शकतो? टायगर. आता हे सगळे काय आहेत माहितीये का? नाउन आहेत. अनेक मुलं काय करतात? मुलांची नावं सुद्धा लिहितात. डी पासून दामोदर, आर पासून राम, म पासून मधुकर. ओके, तर असं आपल्याला लिहायचे नाहीयेत. आपल्याला नाउन्स बद्दल लिहायचे आहेत, म्हणजे इंग्लिश नाउन मध्ये इंग्लिश नाउन असले पाहिजेत. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह लिहा. इथे नाउन विचारले म्हणून नाउन लिहिलेत. इथे जर वर्ब सांगितले असते तर वर्ब लिहिले असते. या पद्धतीने तर आपण असे 6 पैकी 6 सोडवलेले आहेत. ओके, आता बी पार्ट आहे. बी पार्ट असतो 2 मार्कासाठी. आता 2 मार्कासाठी हा प्रश्न आपण कसा सोडवायचा ते आपण आता बघूया. आता 2 मार्कासाठी जरी हा प्रश्न असला तरी अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा आहे. आता या ठिकाणी अटेम्प्ट एनीवन, ए आणि बी, एकतर ए सोडवा किंवा बी सोडवा, ऑर आहे की नाही. पण मी तुम्हाला सांगेल दोघं सोडवा. वेळ आपण घालवायचा नाहीये, परंतु आपण ते लिहिलं पाहिजे. का? त्याचे कारण सांगतो. एखादं चुकलं की आपल्याला दुसरं टाळून घेतं. इन फ्रंट ऑफ एक फ्रेज आहे. या फ्रेजचा वापर करून आपण वाक्य बनवू शकतो. अगदी सिंपल, छोटस असं वाक्य तुम्ही बनवलं पाहिजे. तुम्हाला खूप मोठं वाक्य बनवण्याची आवश्यकता नाहीये. वाक्य कसे असलं पाहिजे? सिंपल, शॉर्ट. याच्या मागचं कारण काय? तुम्ही जास्त मोठं वाक्य बनवायला जाणार तर स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात. वाक्य तयार करताना सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट अत्यंत आवश्यक असतो. म्हणजे तुम्ही जो सब्जेक्ट वापरणार, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, राम, श्याम, सीता, गीता, कोणताही, आणि त्याच्यानंतर कोणता वर्ब किंवा कोणता हेल्पिंग वर्ब वापरला हे अतिशय महत्वाचे आहे. योग्य फॉर्म तुम्ही तो वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ ही फ्रेज आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. काय वाक्य बनवू शकतो? टीचर स्पीक्स. आता मी इथे यस लावला बघा. टीचर सिंग्युलर आहे म्हणून मी स्पीकला यस लावला. स्पीक्स इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स, आहे की नाही. किंवा आय स्टँड इन फ्रंट ऑफ स्टुडंट, किंवा माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ द टेम्पल. या पद्धतीने. सेकंड, ऍड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स एक्सपांड मिनिंगफुली. आता बघा, हे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला क्लॉज ऍड करायचे आहे. आय नो अ बॉय, आय नो ऑफ अ स्कूल बॉय. आता या वाक्यामध्ये कसलं वर्णन केलेलं आहे बरं? तर तुमच्या लक्षात येईल स्कूल बॉय. वर्णन कोणाचे केलंय? आय नो अ स्कूल बॉय. कोणाचं वर्णन केलंय? स्कूल बॉय. स्कूल बॉय हा काय? व्यक्ती. जर व्यक्तीचे वर्णन असेल तर हू वापरा. जर निर्जीव वस्तू किंवा एखादी आयडिया किंवा एखादी कल्पना असेल तर विच वापरा. काहीतरी बोललेलं असेल तर तुम्ही दॅट वापरा. इथे जागेबद्दल उल्लेख असेल तर तुम्ही व्हेअर वापरा. इथे टाइम बद्दल असेल तर इथे व्हेन वापरा, आहे की नाही. तर आता या ठिकाणी स्कूल बॉय, स्कूल बॉय साठी काय वापरणार आपण? हू. आय नो अ स्कूल बॉय, हू. आता इथे नो, नो हा V1 आहे.
मग आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट वापरू शकतो. आय नो अ स्कूल बॉय हु इज व्हेरी स्मार्ट. सिंपल वाक्य. आय नो अ स्कूल बॉय हु इज व्हेरी टॅलेंटेड. आय नो अ बॉय स्कूल बॉय हु इज व्हेरी स्मार्ट. काहीतरी आपण एक वाक्य बनवू शकतो. ओके. सेकंड, ऍड अ प्रिफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला माहिती असतील. प्रिफिक्स म्हणजे काय मित्रांनो, शब्दाच्या पुढे जे आपण लावतो त्याला म्हणतात प्रिफिक्स आणि शब्दाच्या मागे जे लावतो त्याला म्हणतात सफिक्स. आता या ठिकाणी दोन शब्द दिले, डार्क आणि ब्युटी. डार्क. डार्क लाईक तुम्ही पुढे काहीतरी ऍड करा किंवा मागे ऍड करा. डार्क, डार्कफुल किंवा डार्कनेस झालं. डार्कनेस. ब्युटी. ब्युटीला आपण काय करू शकतो, ब्युटिफुल. ब्युटी ब्युटिफुल आहे की नाही. सिंपल. किंवा ऑर सांगितलेलं आहे डार्क. असं एखादं वाक्य बनवा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल सेंटेन्स कसं बनवायचं, मिनिंगफुल युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दोघांपैकी कोणत्याही एकाचा वापर करून. उदाहरणार्थ, आय एम अफ्रेड ऑफ डार्क किंवा शी इज ब्युटी क्वीन. शी इज ब्युटी क्वीन झालं. ब्युटी या ठिकाणी ऍड केला. म्हणजे असं वाक्य बनवायचे की त्यामध्ये हा शब्द आला पाहिजे, डार्क आला पाहिजे, ब्युटी आला पाहिजे, जो शब्द दिला असेल तो आला पाहिजे. असं एक वाक्य बनवायचे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए हा 8 मार्काला आणि बी हा 2 मार्काला असे 10 मार्काचा हा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकतात मित्रांनो. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचे प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सेट दिलेले आहेत. सेट नंबर 1, सेट नंबर 2, 3 होय की नाही. तर 2 सेट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 हा सीन पॅसेज असतो आणि सेक्शन सेकंड असतो. सेक्शन सेकंड टेक्स्चुअल पॅसेज. किती मार्काला येतो, 20. म्हणजे 20 मार्काच्या तुम्हाला पुस्तकातील कोणतेही 2 लेसन वरचे पॅसेज येतील. सगळ्यात आधी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी असं तुम्हाला लिहायची आवश्यकता नाहीये. सिंपली तुम्ही काय करा, क्वेश्चन नंबर 2 आणि ए असं लिहा. आणि ए मध्ये आता काय लिहिणार तुम्ही, A1. ठीक आहे. आणि आता काय म्हटलंय, स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर लिहायची तुम्हाला. पॅसेज सोडवण्याची टेक्निक तुम्हाला सांगतो मित्रांनो. सगळ्यात आधी तुम्ही काय करा, सीन पॅसेज म्हणजे पुस्तकातले पॅसेज, अनसीन पॅसेज म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे पॅसेज, कोणत्याही प्रकारचा पॅसेज असो. सर्वात आधी तुम्ही प्रश्न वाचून घ्या. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो, प्रश्न वाचून घेतो. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. वाचन करताना थोडस तुम्हाला स्पीडली वाचायचे आणि समजलं पण पाहिजे, नाहीतर अर्धा तास तुम्ही वाचनच करत बसणार असं व्हायला नको. प्रत्येक पॅसेज, मग तो 10 मार्काचा पॅसेज आहे. 10 मार्काच्या पॅसेजसाठी तुम्हाला वाचायचं पण आहे आणि त्यावरचे प्रश्न पण सोडवायचे आहेत. हे सगळं तुम्हाला 10 ते 12 मिनिटांमध्ये करायचे आहे. येस, मॅक्झिमम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे. आता आपण या ठिकाणी बघूया. पॅरेंट्स ऑफ यंग सी गर्ल्स गाइडेड हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. ओके. द होल फॅमिली केप्ट काउंटिंग यंग seagull for his cowardice. Third, the young seagull mustered up courage to take that plunge. The young seagull was with his mother on his pledge. ओके. आता मी काय केलं, हे वाचून घेतले आणि लक्षात ठेवले की प्रत्येक प्रश्नामध्ये कीवर्ड्स असतात, मी ते लक्षात ठेवलेलं आहे. सेकंड आहे डिस्क्राइब द अटेम्प्ट्स मेड बाय सीगल टू फ्लाय. अटेम्प्ट्स, सीगलचे उडण्यासाठी अटेम्प्ट त्याने काय केले ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. ओके. मॅच द पेयर्स, अप ब्रेडिंग, प्युअर, क्लिप, टॅकल. आता हे जे काही प्रश्न आहेत व्होकॅब्युलरीचे, हे तुम्ही कसे तयार करणार, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे मार्जिन
स्पेस मध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्ही वाचून ठेवलेले पाहिजेत, आणि ते जे वाचलेले असतील किंवा शब्दार्थांचे तुम्ही वाचन केलेलं असेल तर तुम्हाला हे प्रश्न सहज सोपे जातील. ओके, म्हणजे प्रश्न पहिला असतो फॅक्च्युअल, ट्रू ऑर फॉल्स, कम्प्लीट द सेंटेन्स अशा पद्धतीचे. सेकंड असतो डिस्क्राईब केलेला आहे इथे, किंवा अनेकदा वर्ड ते ऑर्डर मध्ये म्हणजे एका क्रमाने लावायचे असतात, अनेकदा ते जोड्या लावायचे असतात, अनेकदा आपल्याला वाक्य पूर्ण करायचे असतात, असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात. A3 मध्ये असतं शब्दार्थांवर आधारित प्रश्न, व्होकॅब्युलरी वर आधारित प्रश्न असतो, आणि A4 वर असतो ग्रामरवर आधारित प्रश्न, ग्रामरवर. चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द फॉलोइंग. आता ही कुड नॉट राईज, अनॅबल, कुड नॉट इथे कुड नॉट आहे, कुड नॉट. आता आपल्याला माहिती आहे कॅन नॉट असेल तर एमिजार आपण वापरतो. ओके, आणि कुड असेल तर वॉज वर वापरतो. मग आता आपल्याला अनॅबल टू वापरायचे आहे, म्हणजे आपल्याला ही वॉज अनॅबल टू, हा टू जो आहे तो टू म्हणजे अनॅबल टू. ओके, टू बी एबल टू बी अनॅबल टू आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल, टू बी चे फॉर्म वापरावा लागेल. ही वॉज टायर्ड अँड वीक, मेक इट एक्सक्लेमेटरी. आता या वाक्यामध्ये ए किंवा अँड राहिला असता तर व्हॉट वापरला असता. ए किंवा अँड नसल्यामुळे व्हॉट, टायर्ड अँड वीक ही वॉज नाही येणार. ठीक आहे, आता दोन आहेत बघा, तीन आहेत. हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज, हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज. ओके, हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज ही. आता या ठिकाणी दुसऱ्यामध्ये त्याने बरोबर केलेलं आहे, परंतु शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं नाही, म्हणजे ते पण चुकीचे आहे. आता राहिलं ए आणि डी. हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज, हाऊ टायर्ड अँड वीक वॉज ही. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन हा बरोबर दिसतोय, हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज. ठीक आहे. आता पर्सनल रिस्पॉन्स. अनेक विद्यार्थ्यांना पर्सनल रिस्पॉन्स मध्ये प्रॉब्लेम येतो. पर्सनल रिस्पॉन्स मध्ये काय बघा, आता व्हॉट इज युअर फेवरेट बर्ड, वाय. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रश्न जो आहे त्या प्रश्नानुसारच आपल्याला उत्तर लिहायचं असतं. उदाहरणार्थ व्हॉट इज युअर, मग माय, युअर म्हणजे काय, तेव्हा प्रश्नामध्ये युअर असतो तेव्हा उत्तर मध्ये अवर किंवा माय असे शब्द वापरतो. प्रश्नामध्ये यू असेल तर उत्तर मध्ये आय किंवा वी असतो. तर युअर फेवरेट म्हणजे माय फेवरेट, माय फेवरेट बर्ड इज पॅरट. ओके, आता व्हायचा प्रश्न, बिकॉज इट इज व्हेरी ब्युटिफुल बर्ड. तुम्ही ते पॅरटच्या ऐवजी पिकॉक लिहू शकतात. कोणताही पक्षी तुम्हाला जो आवडत असेल तो लिहू शकतात. आणि त्याच्याबद्दल कमीत कमी 4 वेगळे सेंटेन्सेस असले पाहिजेत, कमीत कमी 4 ते 6. 2 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्ही अर्ध पेज लिहिणार, त्यालाही अर्थ नाही. 2 मार्काचा प्रश्न आहे आणि एकच लाईन लिहिणार, त्यालाही अर्थ नाही. मग किती लिहायचं? तुम्ही कमीत कमी 2 मार्कासाठी 4 ते 6 वेगळे असे पॉइंट्स आले पाहिजेत, असे त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर लिहा. ठीक आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न दुसऱ्याचा ए आहे, सेम पॅसेज. ठीक आहे. ओके, इथे सुद्धा आपण बघा ट्रू ऑर फॉल्स. A1 मध्ये ट्रू ऑर फॉल्स आहे आणि A2 मध्ये त्यांनी दिलेला आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता पॅसेज मध्ये बघून आपण या ठिकाणी ही वेब पूर्ण करू शकतो, परंतु तुम्हाला ही वेब चार्ट जो आहे, ही डिझाईन किंवा आकृती तुम्हाला काढावी लागेल. अगदी जॉमेट्रिकल फिगर्स आपण ज्या पद्धतीने काढतो एवढे सिरियसली काढायचे नसतात, परंतु डोळ्यांना बरी वाटेल अशी तुम्ही ती डिझाईन काढली पाहिजे, पटापट केली पाहिजे. जास्त याच्यात टाइमपास व्हायला नको. A3 जो असतो हा व्होकॅब्युलरीवर म्हणजे शब्दार्थावर हा प्रश्न डिपेंड असतो. आता ऍडजेक्टिव्ह, सक्सेस, इथे नेचर, थोडक्यात मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं या ठिकाणी, की
A3 जो आहे, A3 मध्ये आपल्याला शब्दार्थांवर आधारित प्रश्न असतात. ठीक आहे. राईट द ऍडजेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग, सक्सेस, नेचर यांचे आपल्याला ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स लिहायचे आहेत. A4 हा जो प्रश्न असतो, A4 हा ग्रामरवर आधारित प्रश्न असतो आणि A5 जो असतो हा असतो आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न. जसा A होता तसं B प्रश्न येतो प्रश्न दुसऱ्यामध्ये, हा सुद्धा 10 मार्काला. जसं A1, A2, A3, A4, A5 तसं B1 हा सिंपल फॅक्च्युअल असतो, ट्रू ऑर फॉल्स असतो, कम्प्लीट द सेंटेन्स असतात किंवा मग कम्प्लीट द वेब चार्ट असतो, या पद्धतीने ट्रू ऑर फॉल्स असतो. त्यानंतर A1 B1 सारखा, B1 तसा आता B2 काय असतो, डिस्क्राईब, 2 मार्काचा हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. A3 असतो शब्दार्थांवर आधारित, A4 असतो ग्रामरवर आधारित आणि A5 असतो पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय असतं मित्रांनो, हा असतो पोएट्रीवर आधारित प्रश्न. पोएट्रीवर आधारित जो काही प्रश्न असतो म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये ज्या पोएम्स आहेत, आता प्रत्येक युनिटमध्ये 1-2 अशा पोएम्स आहेत, एकूण 7-8 अशा पोएम्स आपल्याला आहेत. त्या 7-8 पोएम्स पैकी 2 पोएम हमखास विचारले जाणार आहेत. एक आपल्याला पॅसेज मध्ये आणि एक A2 मध्ये आहे तुम्हाला ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम मध्ये. 100% तुम्हाला या पोएम्स विचारले जाणार आहेत. म्हणून याचा अतिशय सुंदर तुम्ही अभ्यास करू शकतात. काय करणार, प्रत्येक पोएमचे तुम्ही, आता तुम्हाला टाइम असेल तर 5 मार्कासाठी तुम्ही काय करू शकतात, प्रत्येक पोएमचे ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहून घ्या. म्हणजे टायटल, त्या पोएमचे पोएट, राईम स्कीम कोणती आहे, फिगर ऑफ स्पीच काय वापरलेला आहे आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम त्या पोएमची, त्या सगळ्या पोएम्सची तुम्ही हे एका कागदावर लिहून घ्या आणि त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करून घेऊ शकतात. 5 मार्क हे तुमचे फिक्स आहेत आणि या 5 मार्काचा तुम्ही अभ्यास केला तर A1 ची जी काही पोएम आहे यांचा सुद्धा तुमचा अभ्यास होऊन जातो. म्हणजे ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम तुम्ही तयार करून ठेवा. हमखास तुम्हाला 10 मार्काला हे विचारलं जाईल. प्रत्येक पोएमचे म्हणजे तुमचे युनिट नंबर 1.1 पासून तर शेवटच्या युनिट पर्यंत ज्या पण पोएम्स असतील त्या सगळ्या पोएम्सचे तुम्ही ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम्स लिहून घ्या. या सगळ्या पोएम्स पैकी कमीत कमी 2 पोएम्स 100% तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. 2 पोएम्स म्हणजे किती मार्काला, एक A आहे 5 मार्काला आणि ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम आहे B 5 मार्काला. अशी एकूण 10 मार्काला हे पोएम्स वर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. आता आहे प्रश्न चौथा. येस, प्रश्न चौथा काय असतो मित्रांनो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल याचा अर्थ काय, पुस्तकाबाहेरच्या पॅसेज. पुस्तकाबाहेरच्या पॅसेज मध्ये सुद्धा A1, A2, A3, A4, A5 असेच प्रश्न असतात जसं सेम पॅसेजला होते. जसं आता कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स मी काय करेल, आता कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स हा पॅसेज मला आता सोडवायचा आहे. समजा मी काय करेल, सगळ्यात आधी प्रश्न वाचून घेतो. पॅसेज सोडवताना प्रश्न वाचल्यानंतर मी काय करेल, आता बघा, फिमेल स्पॅरोज ले, आता ले हा शब्द ऍड केला, मी लक्षात ठेवला. स्पॅरोज बिल्ट देअर नेस्ट आउट ऑफ, नेस्ट आउट ऑफ हा मी लक्षात ठेवला. आणि द एग्ज आर ओके इन सिटी, स्पॅरोज बिल्ट देअर नेस्ट इन सिटी आणि नेस्ट इन लक्षात ठेवलं. पुढचा प्रश्न, हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ, स्पॅरोज बाथ कसे करतात. ओके, या ठिकाणी मी काय करतोय की प्रत्येक प्रश्न मी काळजीपूर्वक वाचून घेतोय आणि वाचल्यानंतर बघा स्पॅरो टेक बाथ. ओके, आता त्यानंतर फाइंड आउट द ऍडजेक्टिव्हज. आता ऍडजेक्टिव्हज फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज. फ्रॉम द पॅसेज, फ्रॉम द पॅसेज याचा अर्थ काय, पॅसेज मधून, पॅसेज मधून आपल्याला शोधायचे. सॉन्ग, सॉन्ग साठी आलेला
ऍडजेक्टिव्ह, वॉटर साठी आलेला ऍडजेक्टिव्ह, बर्ड साठी आलेला ऍडजेक्टिव्ह, स्पेसिस साठी आलेला ऍडजेक्टिव्ह, आणि A4 आहे ग्रामरवर आधारित, आणि A5 आहे तुमच्या पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे. आता मी जेव्हा पॅसेज वाचेल ना, तर पॅसेज वाचताना मला सहज लक्षात येईल बघा की मी या ठिकाणी वाचलेलं आहे की स्पॅरोज ले नेस्ट आउट ऑफ, एग्ज आर बिल्ड देअर नेस्ट इन. आता मी पॅसेज वाचतोय. स्पॅरो is a small bird which is found throughout the world. There are many different sparrows live. Nest in. Okay, sparrows prefer to build their nest in low places. Thus, in cities, usually on the ground path of the road trees. In cities, they build their nest in building nooks or hooks. In cities, build nest in buildings, nooks and holes. या ठिकाणी आपण लिहू शकतो. ओके. They rarely build their nest high places. They build their nest out of slings. Sparrows build their nest out of twigs, grasses and plants fibers. ओके. सापडलं तर आपल्याला पुढे आता बघा, the eggs are, इथे बघा, the eggs are white with reddish brown spots. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे उत्तर शोधू शकतो. आता इथे बघा, हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. स्पॅरोज कसे बाथ करतात. ओके. The large feet. Okay, the sparrows can found. Okay, there are some few. Sparrows are some of the few birds that engage in dust bathing. Okay, sparrows will first scratch a hole in the ground with their feet, then lie in it and fling dirt and sand on their bodies with flicked wings. They will also bath in water or in dry melting snow. Water bathing is similar to dust bathing, with the sparrow standing in shallow water and flicking water over its bath. Okay. तर आपण लिहू शकतो, हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ मध्ये. ओके. योग्य उत्तर आपण ते लिहू शकतो. त्यानंतर आता सॉन्ग, वॉटर, बर्ड. आता या ठिकाणी आपण काय करणार, सॉन्ग, वॉटर, बर्ड या ठिकाणी आपल्याला ऍडजेक्टिव्ह बघायचे आहे. ऍडजेक्टिव्ह कसे बघणार आपण बघूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सॉन्ग बद्दल कोणता ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे तो आपण पॅसेज मध्ये शोधायचा आहे. बघा, वॉटर बद्दल कोणता आता इथे बघा, शॅलो वॉटर म्हणजे वॉटर साठी काय वापरलाय, शॅलो किंवा फ्लिकिंग, हे पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. स्पेसिस आहे, बर्ड आहे, यांच्यासाठी कोणता शब्द वापरलाय, सॉन्ग साठी कोणता शब्द वापरलाय, तर तो सुद्धा आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ ते डिलाइटफुल बर्ड आपण वापरू शकतो. बर्ड साठी कोणता शब्द आहे अजून तो सुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी. अडल्ट स्पॅरोज. ठीक आहे. आता राहिलं आपलं सॉन्ग आणि बर्ड साठी फ्यू सुद्धा वापरू शकतो. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, की या पॅसेज मध्ये या शब्दांसाठी जे पण ऍडजेक्टिव्ह वापरलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा आहे व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न. आता A4 हा प्रश्न काय असतो, A4 हा प्रश्न असतो ग्रामरवर आधारित. आता इथे काय म्हटलंय, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज ला अंडरलाईन करा. आता हे वाक्य तुम्हाला पूर्ण लिहायचे. स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड which is found throughout the world. आता इथून which is found
थ्रूआउट द वर्ड हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. त्याला फक्त तुम्हाला अंडरलाईन करायची, तुम्हाला इथे अंडरलाईन करायची आहे, बस एवढंच. आता क्लॉजेसचे दोन प्रकार असतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. आता इथे स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड, इथून जर आपण वाक्याचे तुकडे केले तर हा एक तुकडा आणि हा एक दुसरा तुकडा. असा कोणता पार्ट आहे की जो वाक्याचा अर्थ स्वतः पूर्ण करू शकतो? स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड, एवढं बोललं तरी चालेल, म्हणजे हा झाला मेन क्लॉज. विच इज फाउंड थ्रूआउट द वर्ल्ड हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे, एक मार्कासाठी हा प्रश्न आहे. आता फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs at a time. आता फिमेल बर्ड्स किंवा फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs at a time. काय म्हटले? प्रेमडब्ल्यू क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट एज एन आन्सर. अंडरलाईन कुठे केली? 4 to 6 म्हणजे या ठिकाणी हाऊ मेनी आता आपण म्हणू शकतो. हाऊ मेनी किती, किती अंडी, हाऊ मेनी एग्स आता आपण म्हणू शकतो. हाऊ मेनी एग्स. ओके, आता फिमेल स्पॅरोज ले, आता याच्या पुढे आपण हेल्पिंग वर्ब वापरायचा. हेल्पिंग वर्ब कोणता वापरणार? हेल्पिंग वर्ब नाहीये. हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण डू डज डिड वापरतो. मग ले या वर्बला येस येस राहिला असता तर डज वापरला असता. लेड असं राहिलं असतं तर आपण V2 मध्ये डिड वापरला असता. ले आहे म्हणून आपण डू वापरला. हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरोज ले आणि क्वेश्चन मार्क. या पद्धतीने आपण तो प्रश्न तयार करू शकतो. पुढचा प्रश्न आहे A5 पर्सनल रिस्पॉन्स. आता लक्षात घ्या, वी हॅव टू सेव द डेट्स. डू यू अग्री विथ दिस स्टेटमेंट? वाय? Do you agree with the statement? Yes, I agree with the statement that we have to save the birds. आणि मग पुढे लिहिणार बिकॉज. आता मी काय केलं बघा, त्या प्रश्नामधूनच उत्तराला सुरुवात केली. प्रश्नामधून उत्तराला सुरुवात केली म्हणजे कसं? वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स, आपल्याला पक्ष्यांना वाचवायचं आहे. डू यू अग्री विथ दिस स्टेटमेंट, तुम्ही या स्टेटमेंटशी सहमत आहात का? मग येस. Yes, I agree with this statement that we have to save the birds. आणि आता पुढे राहायचे प्रश्न, because birds are very important for nature किंवा birds are very valuable very important for the nature. किंवा तुम्हाला आणखी काय वाटतं ते तुम्ही कमीत कमी 4 ते 6 पॉइंट त्याबद्दल लिहा. जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. सिंपल छोटे छोटे वाक्य लिहा, परंतु 4 ते 6 पॉइंट त्याच्यात आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न तयार केला. आता अनेक मुलं प्रश्न 4 मध्ये पॅसेज तो सोडवतात, परंतु समरी लिहायला विसरतात. आणि तो समरी किती मार्काचा असतो? 5 मार्काला असतो. आणि 5 मार्क मित्रांनो अतिशय तुमच्या हातातले मार्क तुम्ही सोडून देतात. आता हुशार जे मुलं आहेत ते समरी लिहू शकतात. समरी कशी लिहायची असते? आपल्याला संक्षिप्त करायचं असतं. समरी म्हणजे संक्षिप्त रूप. त्या पॅसेजचे आपल्याला संक्षिप्त रूप मध्ये लिहायचं असतं, पण त्यासाठी आपल्याला टायटल सुद्धा द्यायचं असतं. बघा त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलंय, read the passage given question number 4A and write a summary of it. आणि काय म्हटलं? suggest a suitable title. टायटल सुद्धा आपल्याला द्यायचे आहे. आता बघा हा जो पॅसेज आहे या पॅसेज मध्ये कशाबद्दल माहिती दिली आहे? तर आपल्याला माहिती आहे की स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड. स्पॅरो म्हणजे आपण काय लिहिणार? क्वेश्चन नंबर 4 लिहिताना आपण काय करणार? क्वेश्चन नंबर 4 बी समरी रायटिंग आणि टायटल देणार. टायटल काय देणार? स्पॅरोज, फक्त स्पॅरो चालेल, किंवा स्पॅरोज द डिलाइटफुल बर्ड. स्पॅरो द डिलाइटफुल बर्ड असे आपण चालेल. अट्रॅक्टिव्ह सुंदर असं एक टायटल आपण दिलं पाहिजे त्या पॅसेजवर आधारित. हे कोणत्या प्रश्नामध्ये? क्वेश्चन नंबर 4 मध्ये.
क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी 5 मार्कासाठी. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला टायटल दिलं. टायटल दिल्यानंतर या पॅसेज मध्ये तुम्हाला जी माहिती दिलेली आहे या माहितीचे तुम्हाला संक्षिप्त रूप करायचे आहे. आणि जर समजा तुम्हाला समजत नसेल, काही समजत नसेल तर काय करू शकतात, या पॅसेज मध्ये दिलेले जे इम्पॉर्टंट असे जे काही वाक्य आहेत तर ते तुम्ही लिहा. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेले असतील किंवा काही उदाहरणं दिलेले असतील किंवा काही सॅम्पल दिलेले असतील किंवा काही इतर अनावश्यक गोष्टी असतील तर त्या आपण काढा आणि महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते फक्त तुम्ही एका पॅराग्राफच्या रूपामध्ये लिहून टाका. असं केलं तरीही चालेल, परंतु प्रश्न हा सोडून देऊ नका, तुम्हाला ते लिहायचे आहे. ठीक आहे, आता प्रश्न 5. प्रश्न 5 काय असतं मित्रांनो? प्रश्न 5 मध्ये असतो रायटिंग स्किल. प्रश्न 5 पासून सुरू होते रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल एका दिवसात तुम्हाला येणार नाही, त्यासाठी तुम्हाला सरावच करावा लागतो. पण आपण आता एक रिव्हिजन करीत आहोत. मग रायटिंग स्किलचे प्रश्न कसे सोडवायचे त्याबद्दल आपण आता माहिती बघूया. रायटिंग स्किल मध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे, तो तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रायटिंग स्किल मध्ये आपल्याला काय काय लिहायचंय ते तुम्ही आधी समजून घ्या. सगळ्यात आधी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 मध्ये A1 और A2 या दोघांपैकी तुम्हाला कोणतंही एक लिहायचं आहे. A1 असतं इनफॉर्मल लेटर आणि हा फॉर्मल लेटर. तर मला असं वाटतं आपण इनफॉर्मल लेटर लिहिलं पाहिजे. ठीक आहे, आणि प्रश्न 5 मध्ये असतो B1 और B2 या दोघांपैकी तुम्हाला कोणतंही एक लिहायचं असतं. B1 मध्ये असतं डायलॉग रायटिंग आणि B2 मध्ये असतं स्पीच रायटिंग. तर मला असं वाटतं तुम्ही B1च लिहिलं पाहिजे डायलॉग रायटिंग, कारण यामध्ये A, B आणि C, A असतो 1 मार्काला, B असतो 1 मार्काला आणि C असतो 3 मार्काला. असे 5 मार्क तुम्हाला सहज तुम्ही स्कोअर करू शकता. ठीक आहे, तर आपण बघूया याचा अर्थ काय. प्रश्न 5 मध्ये A आणि B असे 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, हे आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, आता आपण लेटर रायटिंग बद्दल माहिती घेऊया. लेटर रायटिंग, आता लेटर रायटिंग मध्ये काय करायचं आपल्याला, A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. बघा, पत्र लेखन करताना काय करायचं असतं, सगळ्यात आधी पत्र कोण लिहित आहे, पत्र कोणाला लिहायचे आहे आणि पत्र का लिहायचे आहे, या 3 प्रश्नांची उत्तरं आधी आपण समजून घेतली पाहिजेत. प्रश्न लक्षात घ्या, कोणतंही पत्र जेव्हा आपण लिहितो, पत्र लिहिताना पत्र कोण लिहितोय, पत्र कोणाला लिहितोय आणि पत्र का लिहितोय. आता बघा, इमॅजिन यू आर प्रणव और भूमिका पाटील. इमॅजिन म्हणजे कल्पना करा, कल्पना करा की तुम्ही प्रणव किंवा भूमिका पाटील आहात. यू हॅव रेड द ऍडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग हेल्थ. तुम्ही हेल्थ बद्दल ऍडव्हर्टाइजमेंट वाचलेली आहे. नाव अटेम्प्ट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. ओके, आता ऍडव्हर्टाइजिंग काय बघा, हेल्थ इज वेल्थ, सेमिनार इज ऑर्गनाइज्ड बाय द स्टुडंट ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे ऑन प्रायमरी हेल्थ केअर, ऑल आर इन्व्हायटेड, चीफ गेस्ट डॉक्टर लिमये, वेन्यू गांधी मेमोरियल हॉल. ओके, डे, डेट, टाइम. ओके, टाइम आहे, हेल्थ इज वेल्थ. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल ऍडव्हर्टाइजमेंट कशाबद्दल आहे, हेल्थ बद्दल. हेल्थ बद्दल ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि याच्यावर आपल्याला लेटर लिहायचे आहे. आणि तुम्ही कोण आहेत, एक तर प्रणव किंवा भूमिका पाटील. तुम्हाला एकतर A1 मध्ये लिहा किंवा A2 दोघांपैकी कोणतं पण एक लिहायचंय. बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. आता आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे मिळालीत. काय मिळालीत, लेटर कोण लिहितंय, एकतर तुम्ही प्रणव आहात
किंवा भूमिका पाटील आहात. ओके. दुसरा प्रश्न, कोणाला लिहित आहात? कोणाला? मग राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. कोणाला लिहायचे? फ्रेंडला लिहायचे आहे. आणि तिसरा, का लिहायचे आहे? का लिहायचे तुम्हाला? हेल्थ बद्दल काय? आस्किंग हिम टू जॉईन द सेमिनार. त्याला, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगा की तुम्ही सेमिनार जॉईन करा. ठीक आहे. या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला आता मिळालेली आहेत. सगळ्यात आधी आपण लिहिताना काय करतो की तुमच्या पेजवर आपला पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता, नंतर मग ज्याला पत्र लिहितोय त्याला उद्देशून डिअर फ्रेंड, डिअर मदर, डिअर ब्रदर, त्यानंतर आपण सुरुवात करू शकतो. हा फॉर्मॅट तुमच्या लक्षात असला पाहिजे. आता हा फॉर्मॅट मध्ये काय बघा, इथे तुम्ही पत्र लिहिणाऱ्याचे नाव म्हणजे आता प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील या पद्धतीने इथे लिहू शकतात. ओके. इथे काय लिहिणार? प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील. इथे तुमचा एक पत्ता तुम्ही छान तयार करू शकतात. आता डिअर फ्रेंड, मित्राला आपण पत्र लिहितोय म्हणजे ज्यांना पत्र लिहायचे त्यांचं नाव आपण इथे लिहिलं, कॉमा दिला. ही जी लाईन आहे सुरुवातीची तुम्ही पाठच करून घ्या. हाऊ आर यू? आय एम फाईन हिअर. आय एम रायटिंग दिस लेटर. आणि का लिहितोय आपण? टू आस्किंग यू टू जॉईन द हेल्थ सेमिनार. ठीक आहे. आणि आता प्रश्नामध्ये जे जे मुद्दे आलेले आहेत ते सगळे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहा. मग तो सेमिनार कुठे आहे, डे काय आहे, डेट काय आहे, हेल्थ इज वेल्थ का महत्वाचे, वगैरे वगैरे. आणि शेवटी लाईन जी आहे तुम्ही पाठच करून ठेवा. कन्वे माय लव्ह अँड रिगार्ड्स टू द फॅमिली. प्लीज रिप्लाय मी ॲज सून ॲज पॉसिबल. युअर लव्हिंग फ्रेंड. झालं तुमचं पत्रलेखन. म्हणजे हा तुमचा फॉर्मॅट तुम्ही पाठच करून ठेवला पाहिजे. इथे तुम्ही काय लिहिणार? जो पत्र लिहित आहे त्याचे नाव आणि पत्ता. इथे तुम्ही काय लिहिणार? ज्याला पत्र लिहायचे त्याचे नाव. ही सुरुवातीची लाईन तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. आणि पत्र का लिहितो ते इथे लिहायचे. आणि त्या ऍड मध्ये जे पण मुद्दे दिलेले असतील ते सगळे मुद्दे आपण तुम्ही या ठिकाणी वापरा. आणि शेवटची लाईन, कन्वे माय लव्ह अँड रिगार्ड्स टू द फॅमिली. ठीक आहे. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 5 आणि 5 मध्ये बी. 5 मध्ये बी. हा बी मध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला? रायटिंग ड्राफ्टिंग स्पीच. ओके. डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग स्पीच. तर आपण डायलॉग रायटिंग लिहूया म्हणजे B1 करूया. B1 डायलॉग रायटिंग, दोघांपैकी एक करायची आपल्याला. आपण डायलॉग रायटिंग लिहूया. डायलॉग रायटिंग मध्ये ए आहे, बी आहे आणि सी आहे. ए मध्ये काय? पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. प्रॉपर ऑर्डर म्हणजे काय? या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आपल्याला जंबल्ड डायलॉग आहे. खालती वरती वाक्य आहे ते आपण एका क्रमाने लिहायचे आहेत. आय एम रिडिंग अ बुक. विच बुक यू आर रिडिंग? आय एम रिडिंग विंग्स ऑफ फायर. व्हॉट आर यू डुईंग? आता 4 वाक्य दिलेले आहेत. त्या 4 वाक्यांपैकी पहिलं वाक्य कोणतं होऊ शकतं? व्हॉट आर यू डुईंग. पहिलं वाक्य. त्याला तो उत्तर काय देईल? आय एम रिडिंग बुक. आहे की नाही? पुढचा प्रश्न तो काय विचारू शकतो? विच बुक आर यू आर रिडिंग. हा तिसरं वाक्य. आणि काय उत्तर देईल तो? आय एम रिडिंग विंग्स ऑफ फायर. म्हणजे सुरुवातीला लिहिणार व्हॉट आर यू डुईंग. 2 नंबर काय लिहिणार? आय एम रिडिंग बुक. 3 नंबर काय लिहिणार? विच बुक यू आर रिडिंग. आणि 4 नंबर लिहिणार आय एम रिडिंग विंग्स ऑफ फायर. या पद्धतीने कंप्लीट द डायलॉग. बी हा सुद्धा 1 मार्काला आहे. डू यू लाईक स्पोर्ट्स. काय लिहिणार? येस आय लाईक स्पोर्ट्स. किंवा नो आय डू नॉट लाईक स्पोर्ट्स. आता नो का नाही लिहू शकत? कारण विच स्पोर्ट्स डू यू लाईक म्हणजे आपण या ठिकाणी येस लिहिणार. येस आय लाईक स्पोर्ट्स. विच स्पोर्ट्स डू यू लाईक? आय लाईक स्पोर्ट्स. किंवा माय फेवरेट स्पोर्ट्स आर नेक्स्ट वाईज खो खो, कबड्डी, क्रिकेट. काय लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर
क्वेश्चन नंबर 3 मध्ये, क्वेश्चन नंबर 5B मध्ये सी पार्ट आहे तो 3 मार्काला असतो. काय असतं बरं या ठिकाणी? आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं मित्रांनो, त्यांनी आपल्याला एक थीम दिलेली असते. डेव्हलप अ मिनिंगफुल डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. कोणाकोणामध्ये? यू अँड फ्रेंड, म्हणजे समजा तुम्ही लिहू शकतात मी आणि माय फ्रेंड किंवा फ्रेंड असे लिहू शकतात. ठीक आहे. रिगार्डिंग द प्रिकॉशन्स टू टेक ड्युरिंग द पेंडेमिक सिच्युएशन ऑफ कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस वर आधारित तुम्हाला काय करायचे? डायलॉग लिहायचे आहेत. मिनिमम 3 एक्सचेंजेस, म्हणजे एकाचे 3 आणि दुसऱ्याचे 3 असे एकूण 6 वाक्य त्या ठिकाणी कमीत कमी आले पाहिजेत. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे करू शकतो. हा झाला प्रश्न 5वा. आता प्रश्न 6वा. जसं प्रश्न 5व्या मध्ये आपण बघितलं की आपल्याला प्रश्न 5व्या मध्ये काय करायचंय? क्वेश्चन नंबर 5 मध्ये A1 लिहायचा आहे आणि प्रश्न 5व्या मध्ये B1 लिहायचा आहे. ठीक आहे. हा 5 मार्काला आणि हा 5 मार्काला. तसंच आपल्याला हे कन्फर्म असलं पाहिजे की प्रश्न 6व्या मध्ये मी काय लिहिणार. मित्रांनो, प्रश्न 6व्या मध्ये तुम्हाला डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे कोणतेही एक लिहायचे. नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता बघा, रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग ट्री डायग्राम रिगार्डिंग टाइप्स ऑफ विटॅमिन्स. राईट अ पॅराग्राफ विथ द गिवन पॉइंट्स अँड सुटेबल टायटल टू इट. आता इथे सुटेबल टायटल देऊन आता बघा आपण काय करायचं, हा डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि याच्यावर आपल्याला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. किंवा त्यांनी काय सांगितलंय, ऑर व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये काय करणार? व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये करणार. हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. डूज अँड डोंट, म्हणजे जे पण पॉझिटिव्ह असतील ना ते या बाजूला लिहिणार आणि निगेटिव्ह असतील ते या बाजूला लिहिणार. पण लिहिताना आपल्याला काय करायचंय बघा, लक्षात घ्या. सगळ्यात आधी प्रश्न व्यवस्थित वाचायचा असतो. इथे कधी कधी आपल्याला ट्री डायग्राम करायचा असतो, कधी कधी वेब करायचा असतो, कधी कधी फ्लो चार्ट करायचा असतो, तर कधी कधी टेबल पूर्ण करायचा असतो, तर कधी कधी आपल्याला डूज अँड डोंट आलेला असतो. आता डूज अँड डोंटचा टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे, तर आपण पूर्ण करूया. चला, कसा करणार बघा. सगळ्यात आधी या ठिकाणी युअर फ्रेंड लिव्ह इन रेड झोन एरिया ऑफ COVID-19 epidemic. In order to take safety measurements at entrance of building, here are some tips to reduce risk of infection. Put in instructions, do's and don'ts. आता आपण काय करणार, सर्वात आधी आपल्याला टायटल द्यायचे आहे. टायटल द्यायला अजिबात विसरू नका. टायटल दिलंच पाहिजे. टायटल नसेल तर तुमचे मार्क कापले जातील. काय टायटल देऊ शकतो आपण? टिप्स टू रिड्यूस रिस्क ऑफ इन्फेक्शन किंवा टिप्स टू रिड्यूस द रिस्क ऑफ COVID-19 किंवा इम्पॉर्टंट टिप्स फॉर अवर सिक्युरिटी किंवा सेफ्टी किंवा काय लिहू शकतो अजून? थोडक्यात आपल्याला टायटल द्यायचं असतो. ओके, टायटल आपण द्यायचे. आता यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन आपण डूज मध्ये लिहिणार. यूज सोप अँड वॉटर सॅनिटायझर डूज मध्ये लिहिणार. यू शुड कव्हर युअर माउथ अँड नोज हे डूज मध्ये लिहिणार. ओके, यू शुड नॉट आलं की नाही म्हणजे आपण डोंट मध्ये लिहिणार. ओके, पण आता जसंच्या तसं आपल्याला लिहायचं नाही मित्रांनो. जेव्हा आपल्याला डूज अँड डोंटचे वाक्य लिहायचे असतात तेव्हा आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवायचे असतात. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? डायरेक्ट V1. इथे डायरेक्ट V1 पासून वाक्याची सुरुवात होईल आणि इथे डोंट पासून वाक्याची सुरुवात होईल. उदाहरणार्थ
वॉश युअर हँड्स डे ऑफन, हे आपण डूज मध्ये लिहिणार. ओके, मी आता बघा सगळ्यात आधी काय करतो, टायटल देतो. इम्पॉर्टंट टिप्स फॉर हेल्थ, काहीतरी आपण टिप्स दिली. ओके, किंवा टायटल दिलं. आता मी काय करणार, पहिला प्रश्न, वॉश युअर हँड्स ऑफन. वॉश युअर हँड्स ऑफन. ओके, यूज सोप अँड वॉटर, डायरेक्ट यूज सुरुवातीला आहे म्हणून यूज आपण वापरू शकतो. यूज सोप. यू शुड कव्हर, डायरेक्ट कव्हर पासून वाक्याची सुरुवात करणार म्हणजे V1. कव्हर युअर माउथ अँड नोज. यू शुड नॉट गेट क्लोज. नॉटचं एक वाक्य म्हणजे डोंट मध्ये येईल. डोंट मध्ये मग कसं येईल, डोंट गेट क्लोज. ओके, नॉटचं वाक्य असल्यामुळे आपण डोंट ने सुरू केलं. डोंट गेट close to anyone who is suffering from cold, fever and cough. If you go out, you should not touch the animals. आता नॉटचं वाक्य आहे की नाही, मग इथे आपण काय करणार, डोंट टच द एनिमल्स, डोंट गो आउट अँड टच एनिमल्स. ठीक आहे. नेक्स्ट, यू शुड कीप ऍट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ अँड अदर पर्सन. मी ते काय म्हणणार, कीप ऍट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ अँड अदर पर्सन. इथे नॉट आलंय बघा. यू शुड नॉट शेक युअर हँड्स विथ अदर्स, मग डोंट शेक युअर हँड्स विथ अदर्स. यू शुड ट्राय टू अवॉइड क्राऊड, मग अवॉइड क्राऊड और मास गॅदरिंग, या पद्धतीने आपण करू शकतो. आता प्रश्न 6 मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं असतं, बी मध्ये लिहायचं असतं बघा, बी. मग बी मध्ये काय करणार आपण, एकतर B1 करा किंवा B2 करा, दोघांपैकी एक लिहायचा असतो. यामध्ये न्यूज रिपोर्ट आहे बघा, न्यूज रिपोर्ट आहे आणि त्याला ऑर आहे डेव्हलप अ स्टोरी. या दोघांपैकी जे आपल्याला सोपं वाटत असेल ते आपण लिहू शकतो, पण सुरुवातीला टायटल देणं आवश्यक आहे. दोघांपैकी जेही लिहिणार त्यांना टायटल देणं आवश्यक आहे. टायटल दिल्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे की रिपोर्ट रायटिंग आणि स्टोरी रायटिंग दोघांपैकी आपल्याला एक लिहायचे, जे सोपं वाटत असेल ते. हे लिहित असताना V2 म्हणजे वर्बच्या सेकंड फॉर्म वापरून, पास्ट टेन्स वापरून आपल्याला लिहायचे असतं. कधी कधी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचे सुद्धा वाक्य वापरावे लागतात. ओके, तर हेडलाईन, डेडलाईन, त्यानंतर इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ हे मुद्दे आहेत आणि याच्यानुसार आपण तो लिहू शकतो. किंवा जर आपल्याला स्टोरी असेल तर स्टोरी मध्ये काय बघा, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल, म्हणजे सुरुवातीला टायटल द्या. वन्स देअर वॉज अ बॉय, त्यांनी फक्त सुरुवात करून दिली, वन्स देअर वॉज अ बॉय. आता या B2 मध्ये B1 किंवा B2 दोघांपैकी एक लिहायचे. तर समजा मला स्टोरी सोपी वाटते तर मी स्टोरी बनवतो. स्टोरी कशी सोपी बनवतो बघा, सुरुवातीला टायटल देतो, द क्लेवर बॉय, द स्मार्ट बॉय, द हार्ड वर्किंग बॉय, द इंटेलिजंट बॉय, आहे की नाही. आणि आता मग टायटल दिल्यानंतर सुरुवात करतो, वन्स देअर वॉज अ बॉय, देअर वॉज अ बॉय, हिज नेम वॉज रामू. ओके, ही वॉज 11 years old. काहीतरी. आता मी काय करतोय, एक स्टोरी तयार करतोय. स्टोरी मध्ये काय असतं बघा, कोणती स्टोरी जेव्हा आपल्याला बनवायची असते तेव्हा इंट्रोडक्शन आपण दिलं, म्हणजे त्या बॉयचे इंट्रोडक्शन केलं, तो मुलगा कुठे राहतो, काय आहे, त्याचे नाव काय, त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड काय. नंतर मग एक प्रॉब्लेम आपण क्रिएट केला पाहिजे स्टोरीमध्ये. काहीतरी प्रॉब्लेम आला, समजा तो अचानक परीक्षेच्या वेळेस आजारी पडला, किंवा एक मुलगा होता
आणि लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झालं समजा, किंवा एक मुलगा होता आणि त्या मुलाचा मित्र होता, तो मित्र एका प्रॉब्लेम मध्ये आला, काहीतरी एखादा प्रॉब्लेम आपण क्रिएट करू शकतो आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्या मुलाने काय सॉल्युशन केलं किंवा काय स्ट्रगल केलं ते आपण लिहिणार आणि शेवटी कसं हॅपी एंडिंग झालं ते आपण लिहिणार या पद्धतीने. आणि हे सगळं आपल्याला सिंपल पास्ट मध्ये लिहायचं असतं. ठीक आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा सेट मध्ये आपण माहिती बघूया. बघा दुसऱ्या सेट मध्ये, आता दुसऱ्या सेट मध्ये काय बघा, प्रश्न 6 मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आपल्याला A1 करायचे किंवा A2 करायचे. A1 मध्ये काय करायचं बघा, 2 शॉर्ट पॅराग्राफ्स लिहायचे. विलेज लाईफ बद्दल ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, हे जे वेब आहेत याच्यावर आधारित तुम्ही एक पॅराग्राफ तयार करा, 2 पॅराग्राफ. आणि दुसरा ऑप्शन आहे, हा पॅराग्राफ तुम्ही वाचा, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कम्प्लीट द टेबल कम्प्लीट करा. हा पॅराग्राफ वाचून तुम्ही टेबल कम्प्लीट करा. बघा हा इथे टायटल म्हणजे पॅराग्राफ वाचून तुम्ही टायटल द्या. while preparing of plant trees in residential colony, highways and anywhere, you should consider 3 factors taking decisions. What kinds of species trees planting वगैरे याच्या संदर्भात आपल्याला हा पॅसेज आहे. तर आपण या ठिकाणी छानपैकी ट्री प्लांटेशन किंवा ट्रीज सेव्ह लाईफ काहीतरी आपण एक टायटल आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आणि या ठिकाणी बघा टॉल ट्रीज कोणते ते लिहायचे, त्यानंतर वे टू प्लांट आणि युजेस काय होतात त्यांचे ते लिहायचे. त्यानंतर काइंड्स ऑफ ट्री मध्ये सेकंड टॉल ट्रीज आहेत, थर्ड मध्ये आता आपण त्याची माहिती लिहिणार. थोडक्यात आपल्याला हा जो टेबल आहे तो पूर्ण करायचा आहे. कुठून पूर्ण करणार, तो पॅसेज वाचून. मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, हा टेबल पूर्ण करा असा जर प्रश्न आला तर आपली लॉटरी लागली असं समजा. कारण या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकी 5 मार्क मिळवण्याचा चान्स असतो. आणि एक्सपांड द थीम बी मध्ये B1 और B2. B1 मध्ये काय असतो, रिपोर्ट रायटिंग नेहमीच्या प्रमाणे हेडलाईन आहे, डेटलाईन आहे, इंट्रोडक्शन आहे, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ आहे. मागच्या प्रश्नापेक्षा या ठिकाणी काय वेगळ्या बद्दल या ठिकाणी एंडिंग दिलेली आहे. बघा त्यात मागच्या प्रश्नामध्ये सुरुवात दिलेली होती, स्लोली अँड स्टिडीली द टॉर्टोइज वॉन द रेस, द रॅबिट फेल्ट अशेम्ड ऑफ हिज डीड्स. म्हणजे आपल्याला कासव आणि तो सस्याची स्टोरी आपल्याला या ठिकाणी दिसते, शेवट दिलेली. आता आपण काय करणार, आपण सुरुवातीला टायटल देणार आणि मग वन्स देर वॉज अ जंगल, देर वेर 2 फ्रेंड्स, रॅबिट अँड टॉर्टोइज, आहे की नाही. आणि मग त्यांची पूर्ण स्टोरी लिहिणार आणि शेवटी हे लाईन आपण लिहिणार. या पद्धतीने स्टोरी बनवणार. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेशन. 5 मार्काचा प्रश्न असतो. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, मराठी. आपली मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणती आहे, मराठी. म्हणजे ड्रीम स्वप्न, सिटीजन म्हणजे नागरिक, लायब्ररी म्हणजे काय, ग्रंथालय, वाचनालय, आहे की नाही. प्रेयर म्हणजे काय, प्रार्थना. हेरिटेज म्हणजे वारसा. नेचर म्हणजे निसर्ग. तुम्हाला यांची मराठी अर्थ लिहायचे आहेत. एकूण 6 दिलेले आहेत आणि 6 पैकी तुम्हाला किती लिहायचे, 4. पण तुम्ही 6चे 6 लिहा. दुसऱ्यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता हे जे वाक्य दिलेले आहेत हे वाक्य तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे मराठीमध्ये करायचे आहेत. एनी 2 पण आणि इथे दिलेले आहेत 4 पैकी तुम्हाला कोणतेही 2 करायचे, पण तुम्ही पूर्ण 4 ते 4 लिहा. ड्रिंक ऍटलीस्ट 10 to 12 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे म्हणजे दररोज 10 ते 12 ग्लास पाणी प्या. एज्युकेशन इज की टू सक्सेस म्हणजे शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे किंवा शिक्षण ही यशाची किल्ली आहे.
गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट म्हणजे मान द्या, सन्मान करा, सन्मान मिळवा असं, किंवा सन्मान द्या किंवा आदर द्या, आदर मिळवा. ओके. कीप अवर सिटी क्लीन, आपले शहर स्वच्छ ठेवा या पद्धतीने. आणि तिसरं जे आहे तो आयडियम्स किंवा प्रयोग दिलेले असतात, म्हणजे म्हणी दिलेले असतात. म्हणी दिलेले असतात. एनी वन, कोणतं पण एक, दोन पैकी एक लिहायचं असतं. ऍज यू सो शॅल यू रीप म्हणजे जसं पेराल तसं उगवाल, किंवा जैसी करणी वैसी धरणी असे लिहू शकतो. ठीक आहे. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ म्हणजे तुमच्या कोट नुसार तुमच्या कापड कापा असं त्याचा अर्थ होईल का? नाही. तर आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपण वागलं पाहिजे असं त्याचा अर्थ होणारा एक म्हण आहे. मग ती म्हण कोणती? अंथरूण पाहून पाय पसरवा असं त्याचा अर्थ होईल, आहे की नाही. तर आपल्याला म्हणी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की टाइम लिमिट. बघा, अगदी सिंपल आहे. 10 मार्काचा प्रश्न असेल ना तर तुम्ही त्याला 10 ते 15 मिनिट टाइम दिला पाहिजे. ओके. 5 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्ही त्याला 7 ते 8 मिनिट टाइम दिला पाहिजे. 5 मार्काचा रायटिंग स्किल असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिट त्याला वेळ दिला पाहिजे. 5 मार्काच्या रायटिंग स्किलला, प्रत्येक 5 मार्काच्या रायटिंग स्किल साठी तुम्ही 15 मिनिटाचा वेळ सुद्धा देऊ शकता. तर या पद्धतीने आपण आपला पेपर सहज सोडवू शकतो. त्याचबरोबर पेपर लिहिताना सुद्धा आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा तुमचा पेपर तुम्ही लिहितायत, पेपर लिहिताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पेपर लिहायचा कसा, प्रत्येक महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. पेपर लिहिताना नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. न्यू क्वेश्चन न्यू पेज. ठीक आहे. न्यू क्वेश्चन न्यू पेज हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक प्रश्न लिहिताना तुम्हाला क्वेश्चन क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर ए आहे की बी ते लिहायचे आहे. आणि ए मध्ये पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, चौथा आहे का ते लिहायचे. A1 की A2 ते लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 5 A1 आहे की नाही, किंवा क्वेश्चन नंबर 6 B1. तुम्ही जो प्रश्न लिहिणार ते लिहा, किंवा प्रश्न क्रमांक दुसरा मग B1 मध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. B2 मध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. तर प्रश्न क्रमांक तुम्ही अगदी काळजीपूर्वक टाकले पाहिजेत. प्रश्न क्रमांक जर तुम्ही टाकले नाहीत तर ते अतिशय चुकीची गोष्ट होते. म्हणून प्रश्न क्रमांक तुम्ही अगदी काळजीपूर्वक टाकायचे आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, शक्य असेल तर आपला जो पेपर आहे तो एका क्रमाने सोडवायचा आहे. एका क्रमाने म्हणजे कसं की प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा याच पद्धतीने सोडवायचे आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये ए आणि बी, प्रश्न दुसऱ्यामध्ये ए आणि बी, प्रश्न तिसऱ्यामध्ये ए आणि बी, प्रश्न चौथामध्ये ए आणि बी, प्रश्न 5व्यामध्ये ए आणि बी, प्रश्न 6व्यामध्ये ए आणि बी, आणि प्रश्न 7वामध्ये ए, बी आणि सी, आहे की नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे सगळे प्रश्न एका क्रमाने सोडवायचे आहेत. आता हे सोडवताना सगळ्यात आधी काय आपण काळजी घेतली पाहिजे ती बघूया. आता सगळ्यात आधी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेवर आपला सीट नंबर, आपली सही, विषयाचे नाव, दिनांक, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण काळजीपूर्वक फिल करा. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या पेपरवर रेषा आखून घ्यायच्या असतात. रेषा आखताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो, की सगळ्यात आधी तुम्हाला वरती आणि इकडे बाजूला ऑलरेडी त्या ठिकाणी प्रिंटेड अशा पद्धतीने
पेपर दिलेला असतो. ठीक आहे. तर इथे अजिबात तुम्हाला काही लिहायचं नसतं. ही जागा आपल्यासाठी नसते. आपल्याला जे पण लिहायचे ते या बाजूला लिहायचं असतं. मग यासाठी आपण काय करणार, सगळ्यात आधी इकडे एक रेषा मारणार, त्यानंतर इकडे सुद्धा एक रेषा मारणार. थोडक्यात मित्रांनो, प्रश्न पहिल्यापासून तर प्रश्न 7व्या पर्यंत आपल्याला सराव केल्याशिवाय या गोष्टी जमणार नाहीत. अत्यंत धावत्या पद्धतीने आणि सहज आपले रिव्हिजन व्हावं या हेतूने मी हा व्हिडिओ आपल्यासाठी तयार केलेला आहे. तुम्ही लँग्वेज स्टडी पासून सीन पॅसेजेस, अनसीन पॅसेजेस, पोएम, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम आणि विशेष म्हणजे रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मध्ये सुद्धा तुम्हाला काय लिहायचे तो तुमच्या डोक्यात अगदी क्लिअर असलं पाहिजे. सगळ्यात आधी तुमच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास असणं आवश्यक आहे. की प्रश्न पहिल्यामध्ये काय असतं, प्रश्न दुसऱ्यामध्ये काय असतं, प्रश्न तिसऱ्यामध्ये काय असतं. प्रश्न पहिल्यामध्ये लँग्वेज स्टडी असतो. प्रश्न पहिला लँग्वेज स्टडी ए आणि बी. ए असतो 8 मार्काला, बी असतो 2 मार्काला. प्रश्न दुसरा असतो सीन पॅसेज. प्रश्न दुसऱ्यामध्ये सीन पॅसेज मध्ये ए 10 मार्काला असतो. प्रश्न दुसरा बी हा सुद्धा 10 मार्काला असतो. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला सीन पोएम लिहायची असते. म्हणजे त्या ठिकाणी एक पॅसेज दिलेला असतो, सीन एक्स्ट्रॅक्ट दिलेला असतो आणि त्या स्टांजावरून तुम्हाला ती उत्तर लिहायची असतात. प्रश्न तिसरा बी मध्ये ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम तुम्हाला लिहायची असते. प्रश्न चौथा मध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज असतो आणि प्रश्न चौथा बी मध्ये त्याच पॅसेजवर समरी लिहायची असते. पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न चौथा अनसीन पॅसेज असतो आणि त्या अनसीन पॅसेजवरच तुम्हाला समरी लिहायची असते. प्रश्न चौथा बी. समरी लिहिताना क्वेश्चन नंबर 4 बी समरी रायटिंग असं लिहायचे. नंतर मग टायटल, तुम्ही जो पॅराग्राफ असेल त्या पॅराग्राफ नुसार टायटल तुम्हाला द्यायचं असतं. टायटल द्यायला विसरू नका. त्यानंतर त्या पॅराग्राफ मध्ये जी माहिती दिलेली असेल त्या माहितीनुसार तुम्ही त्या ठिकाणी थोडक्यात समरी संक्षिप्त रूप मध्ये ते लिहा. समरी रायटिंग झाल्यानंतर आता रायटिंग स्किल सुरू होते. क्वेश्चन नंबर 5. आता इथून सुद्धा तुमच्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की मला काय काय लिहायचंय. प्रश्न 5 ए इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर फ्रेंड्स किंवा आपले रिलेटिव्ह यांना अत्यंत फ्रेश राहा, आनंदी राहा आणि वेळेवर झोपा आणि योग्य तो आहार घ्या, जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाहीत, तुमच्यावर प्रेशर टेन्शन येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सर्वात शेवटी जर अभ्यास केला असेल तर टेन्शन कशाला, आणि अभ्यास केला नसेल तर टेन्शन कशाला. जे होणार आहे ते होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 10वी हा शेवटची लढाई नाहीये. तर 10वी नंतर अजून भरपूर आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत. ही 10वी एक सिंपल परीक्षा आहे. अतिशय सहज आणि हसत खेळत या परीक्षेला तुम्ही सामोरे जायचे. आपल्याला या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात, मला स्वतः प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. आपली कोणतीही शंका असेल तर नक्कीच मी तुम्हाला मदत करेन. धन्यवाद आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.